अनेक वेळा खासदार निवडून आलो आहे. मी राज्यसभेचा खासदार आहे, पण उपाध्यायजी माझी कर्मभूमी ही दक्षिण मुंबई आहे. आणि म्हणून दक्षिण मुंबईमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य आणि गोरगरिबांच्या सेवा करा, कांबळेजी, हे माझं मुख्य उद्दिष्ट आहे. साऊथ मुंबई भारताचे आर्थिक राजधानी आहे आणि हे बरोबर आहे की मलबार हिल हे दक्षिण मुंबईचे आर्थिक केंद्र आहे. आणि मलबार हिलमध्ये देशात आणि जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती राहतात. पण गिरगाव पासून ताळदेवपर्यंत चाळी आणि झोपडपट्टीमध्ये राहणारे सर्वसामान्य मराठी माणूस देखील येथे राहतात. आणि सर्वसामान्य मराठी माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी, गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी हेच आपल्या एकमेव उद्दिष्ट आहे. मेरे पहले कई लोगों ने अपने भाषण में कहा कि ज्याला तिकीट मिळेल, आपल्या एकमेव उद्दिष्ट आहे की नरेंद्र मोदीजींना हॅट्रिक मिळाला पाहिजे. आणि ह्या विभागातील इन्कम्बंट खासदार आहे अरविंद सावंत यांना आपल्या सर्वांना पराभूत करावे लागेल. आज आम्हा सर्वांना याचा खूप अभिमान आहे की एक सर्वसामान्य चहावाला जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा पंतप्रधान आहे. आणि मीनाताई, आम्हा सर्वांना याचा देखील अभिमान आहे की एक सर्वसामान्य ऑटो रिक्षा चालक भारताच्या सर्वात मोठ्या, दुसऱ्या सर्वात मोठ्या आणि सर्वात मोठ्या इंडस्ट्रियलाइज राज्याचे मुख्यमंत्री आहे. आणि मी आज मोठ्या आत्मविश्वासाने सांगू शकतो की नरेंद्र मोदीजी आणि एकनाथ शिंदे साहेब हे लिव्हिंग प्रूफ आहे, जिवंत पुरावे आहे की कठोर परिश्रम नेहमीच फळं देतात. आणि शिंदे साहेबांनी मला काल रात्री उशिरापर्यंत, यशवंतजी पण एकत्र होतो, आणि शिंदे साहेबांनी मला सांगितले की महायुतीचा एकमेव उद्दिष्ट आहे आणि खास करून शिवसेनेचा एकमेव उद्दिष्ट आहे की नरेंद्र मोदीजींना हॅट्रिक मिळाला पाहिजे. आणि नरेंद्र मोदीजींचे हॅट्रिक म्हणजे भारताचे हॅट्रिक, नरेंद्र मोदीजींचा हॅट्रिक म्हणजे महाराष्ट्राचा हॅट्रिक, नरेंद्र मोदीजींचा हॅट्रिक म्हणजे मुंबई आणि दक्षिण मुंबईचा हॅट्रिक, आणि नरेंद्र मोदीजींचा हॅट्रिक म्हणजे तुम्हा सर्वांचा हॅट्रिक. आणि आज मी पुन्हा मोठ्या आत्मविश्वासाने सांगू शकतो की जर महायुतीचा कार्यकर्ता, शिवसेनेचा कार्यकर्ता असो, भाजपचा कार्यकर्ता असो, राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असो, आपल्या RPI आठवले गटाचा कार्यकर्ता असो, मनसेचा कार्यकर्ता असो, जर ह्या विभागातील कार्यकर्त्यांना न्याय मिळेल तर मला आत्मविश्वास आहे की ह्या विभागातील सामान्य जनतेला नक्कीच न्याय मिळणार आहे. आणि म्हणून आज हम सबका एक ही उद्देश्य है, एक ही गोल है, एक ही लक्ष्य है कि नरेंद्र मोदी जी के हाथों को हमें मजबूत करना है. मलबार हिल जो क्षेत्र है, इसमें हाई राइज है, इसमें लो राइज है, इसमें चाली है, इसमें स्लम्स है. ऐसे कॉस्मोपॉलिटन शहर में सभी को साथ में लेकर सभी को न्याय देना, ये मैं मानता हूँ हम सबका उद्देश्य है. और खास करके मैं बहुत कम शब्दों में कहना चाहता हूँ की ये सीट महायुतीसाठी जिंकणे 100% शक्य आहे, पण आपल्या सर्वांना खूप जोर लावावा लागेल. आणि आपल्या उद्दिष्ट आहे की जे खासदार ते टीव्हीवर झळकले पण गलीमध्ये पण दिसलं पाहिजे. आणि गेल्या 10 वर्षे त्यांनी कधी आपल्या मतदारसंघातील लोकांसाठी, त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी म्हाडासोबत, न म्हाडासोबत, न BMC सोबत, न SRA सोबत, न हाऊसिंग मिनिस्टर सोबत, न उपमुख्यमंत्री सोबत, न मुख्यमंत्री सोबत त्यांनी मीटिंग ऑर्गनाईज केली. आणि एक पत्रकार बांधवांनी मला विचारलं होतं की आपल्या
इंटरव्ह्यूमध्ये की SSUBT बद्दल आपले काय मत. मी म्हणालो लोढाजी की SSUBT शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नसून SSUBT संधी साधू U-turn फ्रॉम बाळासाहेब ठाकरे असं आहे. आणि आज ती गरज आहे की उभाटान त्यांनी सत्तेसाठी खोक्यांसाठी विचारधारेशी तडजोड केली, त्यांना आपल्या सर्वांना एक्सपोज करायचं. आणि खऱ्या अर्थाने उभाटांची विचारधारा काय आहेत यशवंतजी मला अजून समजले. कारण 2014 आणि 2019 मध्ये त्यांनी नरेंद्र मोदीजींना पाठिंबा दिला, त्यांनी गांधी कुटुंबांचा अपमान केला, पवार साहेबांचा अपमान केला. पण त्यावेळी ते त्यांच्यासाठी कन्व्हिनियंट होतं. त्यांना मुख्यमंत्री पदाची कुर्सी न दिल्याने त्यांनी अचानक भाजप आणि काँग्रेसबद्दल मत बदलले. आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना विचारू इच्छितो की ही विचारधारा आहे की संधी साधूपण आहे. आजकाल मोहितेजी आणि कांबळेजी ते मोदीजींवर हुकुमशहा असल्याचे खोटे आरोप करत आहेत. पण जर त्यांना मोदीजी हुकुमशहा वाटत असतील तर त्यांनी 14 आणि 19 मध्ये त्यांना पाठिंबा का दिला. तर आपल्या चुका, आपल्या पाप आणि संधी साधूपणा कव्हर अप करण्यासाठी, झाकण्यासाठी हे सर्व केवळ वाईट एक्सक्युजेस आहे. आणि काँग्रेसची विचारधारा काय आहेत हे मला चांगले माहिती. सर्वप्रथम ते छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांना अजिबात मानत नाही. आणि